हॅलो, नमस्कार मंडळी. सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. सध्याच्या ज्या आपल्या फिटनेस व्हिडिओमधून गप्पा होत आहेत, डिस्कशन होत आहे, त्याच्यामध्ये तुम्ही खूप छान कमेंट्स थ्रू सहभागी होत आहात. तुमचं प्रेम मला मिळतंय, तुमचे सजेशन्स मिळत आहेत. असंही काही DMs येत आहेत की ताई तुझा व्हिडिओ बघून आम्ही सुद्धा फिटनेसच्या दिशेने पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतोय. तर मला खूप छान वाटतंय. हे जेव्हा मी व्हिडिओ करते तर अर्थात मी सध्या हे जे काही एक्सपिरियन्स करते तर तो लाईव्ह एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर होतोय. पण बाय क्वालिफिकेशन मी एक बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे. मी बायोटेक्नॉलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे, रिसर्च केला आहे. तर त्याच्यामुळे तो काही छोटासा अनुभव आहे किंवा एक छोटंसं जे काही थोडंफार मी शिकले, ते सुद्धा या माध्यमातून सायंटिफिकली तुमच्यासोबत शेअर करावं, असा सुद्धा माझा एक प्रयत्न राहील. सो सायन्स सोप्या भाषेत समजून सांगण्याचा मी प्रयत्न करेन, जसं मला जमेल तसं. अर्थात मी डॉक्टर नाहीये, अर्थात मी न्यूट्रिशनिस्ट नाहीये, पण एक बायोटेक्नॉलॉजिस्ट या नात्याने जे काही मी सायंटिफिकली तुमच्या बरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन, तेवढं डेफिनेटली करेन. आता मध्यंतरी सगळे जे काही मी व्हिडिओज पोस्ट करते, मग त्याच्यामध्ये रील असेल किंवा मोठे व्हिडिओज असतील किंवा पोस्ट असतील, फोटोज असतील, अर्थात आपल्या जवळचे लोक आपल्याला जे ओळखतात, ओळखत नाहीत, हे खूप छान कमेंट्स करतात, पॉझिटिव्हिटी देतात आणि त्या कमेंट्स बघून असं वाटतं, की अरे, आपण खूप राईट ट्रॅकवर आहो आणि आपण अजून मेहनत घेतली पाहिजे आपल्या हेल्दी लाईफस्टाईलकडे आणि इतरांना इन्स्पायर सुद्धा केलं पाहिजे. पण त्यातही काही नमुने असतात आणि अशा काहीतरी विचित्र कमेंट्स करतात, की असं वाटतं, की "अरे, व्हॉट्स रॉंग विथ यू गाईज?" म्हणजे तुम्ही बरे आहात ना? की म्हणजे जर तुम्ही स्वतःच्या हेल्थबद्दल स्वतःही अवेअर नाही आहात, तुम्ही कदाचित मस्त कमेंट करताना काहीतरी पॉपकॉर्न पॉपकॉर्न नाही म्हणतात, पॉपकॉर्न तसे हेल्दी आहेत. पण काहीतरी ऑइली पदार्थ खाताय, चिप्स खाताय आणि काहीतरी कोक पिताय वगैरे आणि मग तुम्ही माझ्या फिटनेसच्या इकडे खाली कमेंट करत असाल, तर दॅट्स रॉंग. म्हणजे हे चुकीचं आहे. तर अशा काही कमेंट्स म्हणजे आणि Instagram, YouTube, Facebook सगळ्या मीडियममध्ये बघितलं ना, ह्या ज्या काही विचित्र, वात्रट, वाह्यात कमेंट केल्यात, त्या सगळ्या मुलींच्याच आहेत. एकाही मुलांनी तिथे बाबा वेट लॉस का केलं? बारीकच का झाली? जाडच का होतीस? वगैरे असं कोणी म्हटलं नाही. पण ह्या ना सगळ्या मुली आहेत, बायका आहेत, ज्यांनी एक एक तर काहीतरी डेंजर कमेंट होती, कालच वाचली मी. जे मी हाय प्रोटीन ब्रेकफास्टची रील शेअर केली ना, शॉर्ट व्हिडिओ. त्याच्यामध्ये एका काकूंचं असं म्हणणं होतं, की "हां, मग 70 दिवस तू हे सगळं खाल्लंस, मग काय झालं? तू सुष्मिता सेनची माधुरी दीक्षित झाली का?" म्हणलं, "अरे बापरे!" जशी मला एका हेल्दी लाईफस्टाईलसाठी मी आता फिटनेस कोच आहे, त्यांचं मार्गदर्शन घेते. मला असं वाटतं अशा ज्या कमेंट्स करणाऱ्या काकू आहेत, ताई आहेत, मावशी आहेत, त्यांना खरंच म्हणजे फिटनेसपेक्षा सायकॉलॉजिस्टची गरज आहे. त्यांना आधी मानसिक दृष्टीने त्यांना स्वतःला व्यवस्थित करणं गरजेचं आहे आणि मग शरीरावर काम करणं गरजेचं आहे. सो अशा अनेक कमेंट्स येत असतात. पण मला असं वाटतं 100 कमेंट जर चांगल्या येत असतील, तर एखाद दुसरी वाईट कमेंट ती तर म्हणजे अगदी YouTubeवर देवाच्या व्हिडिओच्या खाली सुद्धा निगेटिव्ह कमेंट्स येतात. मी तर माणूस आहे आणि त्याच्यामुळे अशा कमेंट्स तर येणारच. तर अशा कमेंट्स जर तुम्ही करत असाल, कधी निगेटिव्ह कमेंट करत असाल, तर प्लीज त्या करू नका. कारण तुमची निगेटिव्ह कमेंट समोरची व्यक्ती वाईट आहे की नाही हे सिद्ध करते की नाही माहीत नाही. पण तुम्ही कसे आहात, तुमची विचारसरणी कशी आहे, ते नक्कीच प्रूव्ह करते आणि ते बघणाऱ्या इतर अनेक अनेक लोक असतात जे तुमची कमेंट वाचत असतात. त्यामुळे आपण एखादी निगेटिव्ह कमेंट केली तर अरे आपण खूप काहीतरी असं भरपूर खूप छान केलं असं नसतं. आपण इतर 10 लोकांच्या नजरेत खाली पडत असतो. त्यामुळे तुम्ही जर असं करत असाल तर करू नका आणि आय एम शुअर तुम्ही करत नसालच. आणि जर तुमच्याबद्दल अशा कोणी कमेंट्स केल्या तर ते जास्त मनावर घेऊ नका, इग्नोर करा आणि असंच मनात ठरवा की असं या अशा लोकांना मानसिक संतुलन बिघडलेली लोकच असं करतात. आमच्यासारखी चांगली मेंटली स्टेबल लोक जे असतील ते असं काही करणार नाहीत. सो इग्नोर करा. आता अगेन काही प्रश्न इन इन जनरल रँडम डिस्कशन मी करते, की कमेंट्सबद्दल म्हणजे हे मी फक्त एक्सपिरियन्स करते का माहीत नाही. कदाचित तुम्ही एक्सपिरियन्स कराल, की ज्यांनी एखादं म्हणजे आसपासच्या असतात काकू, काका कोणी, "किती बारीक झालीस तू? काय झालं? हे काय आजारी वगैरे आहेस का?" किंवा मला, की "काय तुला गरज होती फॅट लॉस करायची, बारीक व्हायची? तू आधी पण ठीक आहे, एवढी काही जाड नव्हती." तर मी माझ्या असंख्य व्हिडिओमधून आता सांगून झालंय, की मला बारीक व्हायचं होतं म्हणून मी कधीच सायन्स बेस्ड फिटनेस क्लब जॉइन केलं नव्हतं. माझं कारण खूप सरळ होतं. 2 वर्षापूर्वी मला PCOD डायग्नोसिस झाला. गोळ्या औषध घेऊन त्याच्यातून बरं होता येत नव्हतं, रिलीफ येत नव्हतं. डॉक्टरांनी पर्सनली सांगितले, की जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करत नाहीत, म्हणजे काय तर
क्लीन डाएट घेणं, वर्कआउट करणं, पुरेशी झोप घेणं, स्ट्रेस कमी करणं, ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही काम करत नाही, तोपर्यंत हे काही ताप खोकला नाहीये की गोळ्या औषधं दिली आणि बरं झालं. लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर आहे आणि तो लाईफस्टाईल व्यवस्थित करूनच फिक्स करावा लागेल. मी माझ्या परीने करण्याचा प्रयत्न केला. पण मी न्यूट्रिशनिस्ट नाहीये, मी फिटनेस कोच नाहीये. त्याच्यामुळे मला त्यातली टेक्निकॅलिटी माहीत नव्हती. जरी सायन्स माहीत असलं तरी. म्हणून मी सायन्स बेस्ड फिटनेस क्लब जॉइन केलं आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मी वजन कमी करण्यापेक्षा मी माझा फॅट लॉस केला आहे. आणि दॅट्स इट. म्हणजे हे रिझन आहे. आता बरेच जण असंही म्हणतात, की "अरे, तू आधी छान दिसत होती, आता जरा बारीक झाली आहेस, आता चांगली नाही वाटत" वगैरे, वगैरे. तर मी बारीक झाली आहे किंवा आधी कशी होती, तर मी कोणाला इम्प्रेस करण्यासाठी किंवा कोणाला काय वाटेल माझ्याबद्दल याच्यासाठी एवढे एफर्ट्स घेतले नाहीयेत. हे करून मला फिट वाटतंय, मला तंदुरुस्त वाटतंय, मला छान वाटतंय, माझी एनर्जी वाढली आहे, माझे पिरियड्स रेग्युलर झालेत, माझा पी-सी-ओ-डी कंट्रोलमध्ये येतोय आणि मला वाटतं अ, माझी 1 मिनिटाची रील बघून मी बारीक झाले, जाडे झाले या कमेंटपेक्षा मला आतून कसं वाटतंय ते माझ्यासाठी जास्त इम्पोर्टंट आहे. त्याच्यामुळे सेकंडली या अशा कमेंट पण मला त्याचा काही फरक पडत नाही आणि ऑफ आउट ऑफ कन्सर्न असतील तर आय रिस्पेक्ट यू. नक्कीच आय रिस्पेक्ट यू. पण मी सुद्धा काही असं मनापासून की आत्ता मला बारीकच व्हायचंय, मी खूप जाड झाले म्हणून केलं नाहीये. इंटरनल हार्मोनल इम्बॅलन्स, पी-सी-ओ-डी हे सगळं फिक्स करणं या वयात लवकरात लवकर करणं गरजेचं होतं म्हणून ते केलंय. सो आय थिंक तुम्ही सुद्धा ते अंडरस्टँड करू शकता. तिसरी गोष्ट हाय प्रोटीन डाएटची रेसिपी म्हणजे ब्रेकफास्टची रेसिपी मी जस्ट शेअर केली आणि मला असं वाटलं होतं की म्हणजे की खूप एक ज्याचा मला फायदा झाला बेसिकली फॅट लॉससाठी, तर आपण लोकांपर्यंत शेअर केलं. क्विक आहे, ईझी आहे, 10-15 मिनिटात होणारी आहे. जास्त इन्ग्रेडियंट लागत नाहीत. सगळे सुपर हेल्दी आणि नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत. एक्सेप्ट चीज. आता चीज तुमच्यावर आहे. मला डायटिशियननी सांगितलं खा म्हणून मी खाल्लं आणि मला त्याचा छान फरक जाणवला. म्हणजे हाय प्रोटीन आणि हाय फॅट असं डाएट आहे. सो मी फॅट लॉस जर्नीवर असून पण मी दिवसातून 8 ते 9 चमचे तूप खाते. ते माझ्या जेवणात समाविष्ट केलेलं असतं. जेवणाला तुपाची फोडणी असते. सो अर्थात जर तूप फॅट लॉससाठी दिलंय, तर तिथे काहीतरी सायंटिफिक रिझन असेल आणि म्हणून ते डायटिशियननी दिले. परत ते घेऊन माझ्यावरती मला पॉझिटिव्ह परिणाम दिसला. मी तुमच्या समोर आहे. बिफोर आफ्टर व्हिडिओज बिफोर आफ्टर करून तुम्ही बघू शकता. तर त्याच्यामुळे हे एक एक इन जनरल आहे ना, की बाबा त्याच्याने मला बरं वाटलं किंवा जे काही मी केलंय ते तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले. सो मी खूप खुश होते, की चला आपल्यामुळे एक आपण छान एक रेसिपी अर्थात ती काही नवीन मी स्वतः इन्व्हेंट केलेली नाहीये. ती सुद्धा मला डायटिशियननी दिली आहे आणि ती जशी मी दररोज खाते, मी दररोज Instagramवर फोटोज वगैरे पोस्ट करायचे. तर लोकांचं असं म्हणणं होतं, की "प्लीज रेसिपी शेअर कर, रेसिपी शेअर कर." तर फक्त कॅप्शनमध्ये किंवा एक स्टोरीवर पोस्ट करण्यापेक्षा मी विचार केला, की पटकन एक क्विक व्हिडिओ करून आपण पोस्ट करूया. त्याचा फायदाच होणार आहे लोकांना. पण ती हाय प्रोटीन रेसिपी आहे, क्विक आहे, पटकन होणारी आहे, पोटभर नाश्ता छान होऊ शकतो. एक मूग चिला खाऊन सुद्धा पोट मस्त भरतं, अजिबात भूक लागत नाही. पण लोकांना त्यात चूक काढायची होती एका शब्दाची आणि तो शब्द होता कढीलिंब. काय आहे कडुलिंब? साधा तुला मराठी शब्द माहीत नाहीये का? कडुलिंब वगैरे काय आहे? तुम्ही लोकच ना मराठीची वाट लावता. कढीपत्ता आहे तो. तर मंडळी, ज्यांनी ही कमेंट केली आहे, त्या सगळ्यांना मला सांगायचं की काम डाऊन. आपण जेव्हा इतक्या 10 ऑन 10 कॉन्फिडन्सनी एखादी कमेंट करतो, तर तेव्हा प्लीज आपलं शब्दकोश एकदा तपासून पाहणं गरजेचं आहे. एकदा Google करा जर तुम्हाला माहीत नसेल किंवा तुमच्या आसपासच्या लोकांना माहीत नसेल. आपण एखाद्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती अशी कमेंट करतो, की "हे चुकीचं आहे. हे तुला कळतं का मराठी वगैरे?" इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर एखादी कमेंट करतो मंडळी, तर तेव्हा अ, आपण हे समजून घेतलं पाहिजे, की बाबा आपण नक्की बरोबर आहोत का? तर लेट मी टेल यू, सांगायला आनंद होतोय. दोन्ही भाषेत आता काय म्हणजे लोकांचं म्हणणं आहे तर कढीलिंब हा मराठी शब्द आहे आणि कढीपत्ता हा हिंदी शब्द आहे. पत्ता, पत्ता हिंदीमध्ये आपण म्हणतो ना पान, पत्ता म्हणजे 2 अर्थ. मराठीतला पत्ता म्हणजे ॲड्रेस आणि हिंदीमध्ये पत्ता तेजपत्ता म्हणतो. जसं मराठीत तमालपत्र म्हणतो. तर कढीलिंब म्हणजेच कढीपत्ता. दोन्हीही सेम आहेत. फक्त कढीलिंब हा मराठी शब्द आहे आणि कढीपत्ता हा हिंदी शब्द आहे, ज्याला इंग्लिशमध्ये करी लीव्हज म्हणतात. आता अनेक लोकांचा हा गैरसमज होतो, की कढीलिंब म्हणजे कडुलिंब, जो आपण पाडव्याला, गुढीपाडव्याला जो गुढीला वगैरे लावतो किंवा कडू जो आपण खातो, तर तो मंडळी कडुलिंब आहे किंवा कडुनिंब आहे. कडू, चव कडू, नावातच कडू आहे. हा कढीलिंब आहे,
कढीलिंब म्हणजे कढीपत्ता आणि कडुलिंब किंवा कडुनिंब म्हणजे नीम, ज्याला आपण अ, हिंदीमध्ये नीम म्हणतात आणि सायंटिफिक नाव काहीतरी त्याचं ॲझा डिरेक्टा इंडिका समथिंग असं काहीतरी आहे. माझं प्रोनन्सिएशन क्लिअर नाही, पण असं काहीतरी त्याचं सायंटिफिक नाव आहे. तर दोघांमध्ये डिफरन्स आहे. आता बऱ्याच लोकांना वाटते कढीलिंब म्हणजे कडू काहीतरी मी टाकलं, तर तसं नाहीये. ते टाकलं तरी चालेल. उलट ते पोटात जाईल. चांगली आयडिया. मी नेक्स्ट टाईम ट्राय करून बघेन. थोडीशी कमी पानं टाकली पाहिजेत. तर ही सिंपल आहे गोष्ट. हा खूप बेसिक डिफरन्स आहे आणि मला एक्स्पेक्ट नव्हतं, की एवढ्या लोकांना तो माहीत नसेल. एखाद दुसऱ्या लोकांना माहीत नसेल तर ठीक आहे, पण बऱ्याच लोकांना तो माहीत नव्हता. सो याच्यापुढे लक्षात ठेवा, कढीलिंब, कढीपत्ता एकच आहे. भाषा वेगळ्या असल्या तरी तो एकच आहे. कढीपत्ता हा हिंदी शब्द आहे. कढीलिंब हा मराठी शब्द आहे. आता Googleच्या काही साईटवरती दोन्ही पण सेमच शब्द दिलेत. पण जर तुम्ही तुम्ही म्हणजे Googleपेक्षा तुम्ही स्वतः त्याचा अर्थ व्यवस्थित लावला तर ना शब्दाची जर आपण फोड केली, जसं आपण मराठीमध्ये संधी विग्रह वगैरे करायचो, तो शब्दाची फोड करतो, उकल करतो, तेव्हा आपल्याला कळतं की ते 2 शब्द वेगळे आहेत. त्यामुळे हे जनरल नॉलेजसाठी लक्षात ठेव. पुढच्याला कोणाच्या फोटोवर, व्हिडिओवर कमेंट कराल, तर असं नको व्हायला की अरे, आपल्यालाच माहीत नाही आणि आपण इतरांना शिकवतोय. तर प्लीज असं करू नका. ओके, नेक्स्ट कम बॅक टू द पॉइंट. असं कधी झालंय का मुलींनो तुमच्या बाबतीत, की एखादी बारीक मुलगी आणि ती जिमला गेली, तर अशा कमेंट होतात, की "तुला काय गरज आहे जिमला यायची?" किंवा एखादी जाड मुलगी म्हणजे सोसायटीचं जे असतं ना, मला जाड म्हणायचं नाही, पण सोसायटीचा एक असा तो शिक्का असतो, की ही जाड आहे, हिचं वजन जास्त आहे. ती मुलगी जिमला गेली तर सहज विचारतात, की "जा बाबा तुला गरज आहे, बारीक हो जरा. जा जरा वर्कआउट कर, अंग हलव जरा, काहीतरी छान एक्सरसाइज कर." पण तेच एखादी बारीक मुलगी गेली, "तुला काय गरज आहे? अजून बारीक व्हायचंय का? काय आहे?" वगैरे, वगैरे असं म्हटलं जातं. तर मंडळी, जिमला जाण्याचा, बारीक होण्याचा काही संबंध नाही. म्हणजे मुलींनी जिमला न जाण्याचा काही संबंध नाहीये. जिम, व्यायाम हा फक्त बारीक होण्यासाठी असतो. हे पहिल्या डोक्यातून काढून टाका. फिटनेससाठी असतो, तुमचे ब्लड रिपोर्ट नॉर्मल येण्यासाठी असतो, मसल तुमचे छान टिकून राहावे याच्यासाठी असतो. तुम्ही मेंटली स्ट्राँग राहण्यासाठी असतो, तुमची एनर्जी वाढवण्यासाठी असतो, तुमचा स्टॅमिना वाढवण्यासाठी असतो. असे बरेच उपाय असतात. सो तुम्ही जर बारीक असाल आणि जर तुम्ही जिमला जात असाल, तर चांगलंच आहे ना, तुमचं वेट गेन होण्याचे चान्सेस कमी आहेत. म्हणजे असं आहे का, की बाबा तुझं वजन वाढलं ना, की मग तू जिमला जा, आत्ता जायची काही गरज नाही. मग आपण आजार होण्याची, काहीतरी होण्याची आणि मग जिमला जाण्याची किंवा त्याच्या रिलेटेड उपाययोजना करण्याची का वाट बघतो? जर आत्ता गोष्टी हातात आहेत, आत्ता फिटनेस हातात आहे, तर तो आत्ताच त्याच्याकडे लक्ष द्यावं. ठीक आहे? सो ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. प्लीज अशा आसपासच्या तुमच्याच घरातल्या मुली असतील, आसपासच्या मुली असतील, कमेंट पूर्वी विचार करा. कमेंट करण्यापूर्वी स्वतःकडे बघा, की बाबा आपण किती फिट आहोत. इतरांना जे उपदेश देतोय, इतरांना आपण जे काही सल्ले देतोय, स्वतः आपण आपल्या फिटनेसकडे बघा आणि आपण फिट नसू, तर सल्ले द्या, काही प्रॉब्लेम नाही. कारण तुम्ही ते आउट ऑफ कन्सर्न चांगल्या पद्धतीने पण देत असाल. पण त्यातले 4 सल्ल्यांपैकी एखादा सल्ला तरी स्वतःसाठी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. येस, हाच होता व्हिडिओ. रँडम गप्पा, रँडम कमेंट्स आणि अशाच गोष्टी, की पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल आपण बोलतो. पण जर तुम्ही पण तुमची फिटनेस जर्नी स्टार्ट केली, तर तुम्हाला सुद्धा अशा गोष्टी फेस करायला लागणार आहेत. अ, माझ्या व्हिडिओजवर कमेंट केलेले लोक काही आहेत, त्यांना मी ओळखतही नाहीये किंवा त्यांचे प्रोफाईल फोटोही दिसत नाहीये. तिथे थर्ड युजर आयडी पण नसतो. त्याच्यामुळे त्या अशा रँडम कुठल्या कमेंट आहेत मला माहीत नाहीये. पण मला असं वाटतं अशा कमेंट्सवरती आपली एनर्जी घालवण्यापेक्षा फिटनेस आपण सगळ्यांनी सिरियसली घेऊया. नॉट नेसेसरी की सगळी सुरुवात जिमपासून करायची आहे. 20 मिनिटं चालून सुद्धा आपण फिटनेसच्या दिशेने एखादं पाऊल उचलू शकतो किंवा आजपासून साखरेचं प्रमाण कमी करूयात. एवढा छोटासा बदल करून सुद्धा आपण फिटनेसच्या दिशेने पहिलं पाऊल टाकू शकतो. सो हे सगळे मुद्दे जर तुम्हाला आवडले आणि जे काही मुद्दे मी याच्यात मांडण्याचा प्रयत्न केला, तर डेफिनेटली अशा काकू, ताई, मावशी लिस्टमध्ये असतील तर त्यांना व्हिडिओ जाऊ दे, पोहोचू दे त्यांच्यापर्यंत. हे कदाचित ह्यातले काही गोष्टी तुम्हाला बोलाव्याशा वाटत असतील, पण अरे काकू आहे कसं डायरेक्ट बोलणार? माझा व्हिडिओ पाठवा, सांगा ही पोरगी असं-असं बोलतीये, हिचं असं म्हणणं आहे. पण पटलं तर सांगा हे करेक्ट आहे. प्लीज असं वागू नका. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओचा आनंद घ्यायला विसरू नका. टिल देन, ओके बाय. टेक केअर.